नमस्कार मित्रांनो. एक केस तुमच्याशी डिस्कस करायची होती. ती केस म्हणजे अशी की एक जण माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की माझा खांदा दुखतोय आणि हात वरच घेऊन जाता येत नाही. तर मी थोडीशी त्यांना हिस्ट्री विचारली तर त्यांनी सांगितलं की 3 महिन्यापासून खांदा दुखत होता, हात वर घेऊन येत नव्हता. आणि मग कोणीतरी मला सांगितलं की अशी मान मोडली आणि खांदावर असा झटका देऊन वगैरे वर केला की एका दिवसात नीट करून देतात. पण कुणाकडे तरी ते गेले आणि तिथे जाऊन त्यांनी ते मोडामोडीचे उपचार केले आणि ते केल्यानंतर खांदा लगेचच मोकळा झाला, हात वर करता येऊ लागला. त्या दिवशी दुसऱ्या दिवशीपासून त्यांना हात वरच उचलता येईना, समोरच वर उचलता येत नाही, बाजूला वर उचलता येत नाही, काहीच करता येत नाही. मग अशा वेळेस ते आपल्याकडे आले. त्यांना आपण सोनोग्राफीसाठी पाठवलं. सोनोग्राफीमध्ये असं लक्षात आलं की या खांद्यामधली एक जी नस असते ज्याला बायसेप टेंडन म्हणतात, ती बायसेप टेंडन त्यांची तुटली. आता ही टेंडन तुटल्यामुळे काय झालं की खांदा त्यांचा काही याच्यामुळे मोकळा झाला, पण ही टेंडन तुटल्यामुळे त्यांचा हात स्वतःहून वर नेणं त्यांना आता शक्य नाही. मित्रांनो, फ्रोझन शोल्डर ही एक प्रोसेस असते. म्हणजे आधी तुमचा हात मागे जाणार नाही, मग हात बाजूला जाणार नाही, मग हात वर जाणार नाही, असं हळूहळू स्टेप बाय स्टेप 3-4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये होत असतं. आणि तुम्ही एका दिवसामध्ये पटकन तुम्हाला रिझल्ट हवा असतो, मग त्याचे हे दुष्परिणाम होतात. त्याच्यामुळे आता त्यांना फिजिओथेरपी तर या गोष्टी होणं शक्यच नाही. त्याच्यासाठी त्यांना ऑपरेशनच लागलं. एवढ्याशा छोट्या गोष्टीसाठी त्यांनी इतका वेळ त्यांचा वाया घातलेला आहे. आता जर फिजिओथेरपी करायचं म्हणलं तर तुमचं खांदा आखडलेला आहे आणि मायनर आहे तरी 5 दिवसामध्ये तुमचा खांदा मोकळा होऊ शकतो. आणि जर मेजर असेल तर तुमचा खांदा एक जास्तीत जास्त 15 दिवसामध्ये ॲडव्हान्स टेकार थेरपी, मॅट्रिक्स थेरपीने मोकळा होऊ शकतो आणि तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. कोणत्याही रिकव्हरीसाठी एखादा शॉर्टकट घेणे ही योग्य गोष्ट नाही.